बसवा। मग गरिबांकडे कोण लक्ष देणार? गरिबांकडे लक्ष द्यायला आम्ही पब्लिक स्वतःच उतरले इलेक्शनच्या मैदानामध्ये। इलेक्शनच्या मैदानामध्ये पब्लिकने स्वतःचं कॅन्डिडेट उभं केलं आहे। पण इकडचा कुठलाही नेता इथे आले नाही त्यांचं डिमॉलिशन वाचवायला। मला धरून यावं लागलं आणि अमरावतीचे आमचे बच्चू कडू भाऊने अमरावतीवरून त्यांचं डिमॉलिशन वाचवलं। लाज वाटायला पाहिजे, इकडे जे नेता उभे आहेत त्यांना लाज वाटायला पाहिजे की तुम्ही इथे राहून गरिबांच्या मदतीला धावून नाही आले। तर म्हणून गरीब लोक स्वतःच कॅन्डिडेट उभं केलंय इथे, हो की नाही? तुम्ही स्वतःच कॅन्डिडेट उभं केलंय। या बाजूला येत आहे म्हणजे सगळे बघू द्या। तुम्ही ते स्वतःच कॅन्डिडेट उभं केले। आता तुमच्या दरबारी आले आम्ही, पब्लिकच्या दरबारमध्ये आले आणि न्याय विचारतोय की गरिबांचा हक्क, गरिबांचं नोकरी, गरिबांना सगळ्या सोयी सुविधा कोण देणार? नुसतं तुम्ही टीव्हीवर पार्टी खेळत राहणार का? सकाळी उठलं की माझ्या पार्टी आणि तुझं पार्टी हेच करत राहणार का? हेच प्रश्न विचारायला आम्ही इथे उभे आहे, बरोबर आहे की नाही? आमच्याकडे कोण लक्ष देणार? आमच्या मुलांना कोण नोकरी देणार? आमच्या घराचा प्रश्न कोण सॉल्व्ह करणार? आम्हाला पाणी कोण देणार? तुम्ही नुसतं पार्टी खेळत राहणार, नाही चालणार, बरोबर आहे की नाही ताई? यावेळी खिडकीचं बटन दाबा तुम्ही भाऊ, तुम्ही खिडकीचं बटन दाबा। मी तुम्हाला विनंती करते, आमचं गरिबांचं येऊन झोपडे तोडून जातात, डिमॉलिशन करतात, अपात्र घोषित करतात, आम्ही पिढ्यान राहतात, आमचे आजोबापासून राहतात, पण नहीं तुम्हारे पास पेपर ही नहीं है। लेकिन तुम्हारे पास क्या पेपर है? तुम्हारा पेपर को दिखाओ। तुम्हारा सरकार के पास पेपर है कि नहीं, ये भी पूछने का हक है कि नहीं हमको? तो हम वही पूछने को इधर खड़े हैं, कारण गरिबांचा हक्क विचारायला कोणी नाही। स्वतःच भांडणं टीव्हीवर दाखवत असतात, बरोबर आहे की नाही? आम्हाला कोण वाचवणार? मी विद्यालयात आली आहे तुमचा प्रश्न घेऊन, तुमचा प्रश्न मांडायला मी या लोकसभामध्ये इलेक्शन लढते। तर तुम्ही तुमचा प्रश्नाचा मुद्द्याला बटन दाबा, तुमचा मुद्दा पुढे यायला पाहिजे। तुमच्या मुलांचं एज्युकेशन किती फीज आहे माहिती आहे ना? पुस्तकाचा भाव किती आहे? पेट्रोलचा भाव किती आहे? आम्ही भाजी मार्केटमध्ये गेले की 500 रुपये काढले की झालं